देशातल्या बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून योजना राबवण्यात येते। त्याचबरोबर बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी बेसिक अकॅडमीनेही पुढाकार घेतलाय। चला तर मग पाहूया नेमकं कसं प्रशिक्षण दिलं जातं त्याचा रिपोर्ट। एकीकडे देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे या बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना तयार करतंय। असाच पुढाकार घेतलाय व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या दिल्लीतल्या बेसिक अकॅडमीनं। इतकंच नव्हे तर बेसिक अकॅडमीला प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचीही मान्यता आहे। बेरोजगारांना प्रशिक्षण कसं द्यावं यासाठी विक्रोळीत एक खास उपक्रम घेण्यात आला। यात ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या, जयकांत सिंग, NK गुप्ता, NDCCचे अधिकारी अतिश श्रीवास्तव, CEO सतैया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बेसिक अकॅडमी बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री कौशल्य शिक्षण प्रशिक्षण वर्ग घेते। मॉडेल ट्रेनिंग सेंटर आणि प्रधानमंत्री कौशल्य केंद्रामध्ये सुरुवातीला 1000 उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातील शिक्षण मोफत दिलं जाणार आहे। कसं दिलं जातं प्रशिक्षण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रधानमंत्री कौशल्य शिक्षण प्रशिक्षण वर्गात फिल्टर विद्युत जोडणी आणि इलेक्ट्रिक जोडणी, गाड्यांची दुरुस्ती, फिरते तांत्रिक कस्टमर रिलेशन, LED दिवे दुरुस्ती शिकवली जाणार आहे। प्रत्येक भागात 200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल। 18 ते 35 वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना हे शिक्षण देण्यात येणार आहे। इतकंच नव्हे तर जे तरुण यशस्वीरित्या हे शिक्षण पूर्ण करतील त्यांना योग्य नोकरीही देण्यात येईल। हे प्रशिक्षण SB3 ते SB10 तिसरा मजला, कार्यस्तंभ इंडस्ट्रियल इस्टेट, LBS मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। खास आपल्याला निमंत्रण देतोय। आपण 5 मार्चला दुपारी 12:30 वाजता खासदार किरीट सोमय्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल केंद्राचं उद्घाटन करत आहोत। कर्मस्तंभ बिल्डिंग, LBS मार्ग, विक्रोळी वेस्ट। तरी आपल्या परिचित कुठल्याही व्यक्तीला नोकरीची गरज असेल तर आम्ही त्याला ट्रेन करून जॉब प्लेसमेंट करून देऊ। बेरोजगारांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी बेसिक अकॅडमीने घेतलेला हा पुढाकार अतिशय योग्य आणि बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।